नमस्कार मित्रांनो. जशी महानगरपालिकेची निवडणूक जवळ यायला लागली तसं वेगवेगळ्या पद्धतीने आघाड्या उभ्या राहू लागल्या. कोण कोणाच्या बाजूला आहे, कोण दुश्मन आहे, कोण मित्र आहे, काही कळायला मार्ग नाही. कालचा दुश्मन आजचा मित्र आणि आजचा मित्र उद्याचा दुश्मन असा हा सगळा प्रकार आहे. खरं तर ह्या आघाड्या सत्ताधारी विरोधक अशा सरळसळ व्हायला हव्या, पण तशा दिसत नाही. आता बघा, मुंबईला शिंदेसेना आणि BJP यांनी जागा वाटप जवळजवळ पूर्ण करत आणलेलं आहे आणि अजित पवार यात कुठेही नाही. पण अजित पवार BJP आणि शिवसेना यांच्याकडे काही जागा मागतायत आणि तसं त्या पद्धतीने त्यांचं बोलणं चालू आहे. तर पुण्यात मात्र अजितदादा, राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा पक्ष हे दोघं एकत्र येऊन लढाईची तयारी करत आहेत. पण फक्त पुण्यापुरतं नाही, तर पिंपरी चिंचवडला सुद्धा ह्या दोघांची आघाडी व्हावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. म्हणजे आता अजितदादा यांनी शरद पवारांचा पक्ष फोडला आणि ते BJPकडे जाऊन मिळाले. आज ते सत्तेमध्ये आहेत, तरीही ते शरद पवारांची आघाडी करू इच्छितात आणि शरद पवारही त्याला अनुकूल आहेत. आणि इकडे मुंबईला मात्र अजितदादा BJPशी आघाडी करू इच्छितात. आता बघा, दुसरीकडे मनसे आणि उबाटा हे दोघं एकत्र महानगरपालिका मुंबईची निवडणूक लढवणार आहेत. पण त्यांनाही काँग्रेस हवी आहे. काँग्रेस नकार देऊन चुकली, पण तरीही उबाटाचा प्रयत्न चालू आहे की काँग्रेसने यावं. त्याच पद्धतीने शरद पवार यांनी सुद्धा यांच्या आघाडीमध्ये यावं असं यांची इच्छा आहे. आता बघा, एककडे शरद पवार अजितदादा सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला म्हणजे अजितदादाला शरद पवार जवळ घेत आहेत आणि मनसे आणि शिवसेना हे सत्ताधारीच्या विरोधातले लोक मात्र शरद पवारांना जवळ येऊन बघतायत आणि काँग्रेसला जवळ आणतायत. म्हणजे एका वेळेस तुम्ही सत्ताधाऱ्याबरोबर बी आहात, एका वेळेस तुम्ही विरोधकाबरोबर बी आहात, असा हा सगळा प्रकार आहे. आता याच्यात खरं तर अजितदादा सत्तेत असताना ते शरद पवारांबरोबर कसं येत आहेत हा मोठा प्रश्न आहे. पण जेव्हा यात BJP नाराज होणार नाही का, तुम्ही सत्तेत असून तुम्ही BJPच्या विरोधात आघाडी कशी काय करतायत असं जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा आणि शरद पवारशी तुम्ही आघाडी कशी करतायत तेव्हा अजितदादा म्हणाले, हे मी शानच्या कानावर घातलं. म्हणजे जे चाललं आहे हे शानना माहिती आहे आणि शानना याची संमती आहे असा हा प्रकार आहे. अर्थात आता पुण्यामध्ये अजितदादा आणि शरद पवार हे कोणाच्या विरोधात लढतील तर BJP आणि शिंदेच्या, म्हणजे सत्ताधारीशी लढेल, विरोधक सत्ताधारीशी लढेल असा हा सगळा प्रकार आहे. म्हणजे अजितदादा सत्तेत बी आहेत आणि अजितदादा सत्तेवाल्यांशी लढायला तयार आहेत आणि त्याला शहा हे पाठिंबा देत आहेत. म्हणजे BJPचे जे मोठे नेते आहेत, ज्यांच्याकडे भारताचं गृहमंत्रीपद आहे आणि पूर्ण BJPचं संघटन ज्यांच्या ताब्यात आहे, ज्या निवडणुका लढवायच्या, कशा लढवायच्या, कोणाला उभं करायचं हे सगळं बघायचं काम जे शहा करतात ते मात्र अजितदादा या ठिकाणी सूट देतात. आता याच्यातलं गोड बंगाल काय आहे? खरं तर आजच एक बातमी आली की लवकरच शरद पवार साहेब हे NDAमध्ये जातील अशी बातमी आहे. तिला तसा दुजोरा नाही, पण एकंदरीत जे दिसतं ते तसं दिसतं की जर अजितदादाबरोबर शरद पवार जात असतील तर पुढे अजितदादा सत्तेमध्ये आहेत आणि राहणार. म्हणजेच पवार साहेबांना अजितदादा बरोबर आज युती केली तर उद्या NDA बरोबर युती करावं लागेल. म्हणजे शरद पवार सरळ NDAकडे जातील. मग जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा शरद पवारने का पलटी मारली याच्या मागचे गोड बंगाल काही कळायला मार्ग नाही आणि आजच ते कशी काय अनुकूल झाले हेही कळायला मार्ग नाही. खरं तर अजितदादाने शरद पवारांचा पक्ष फोडून अक्षरशः 80% लोक म्हणजे जे त्यांचे आमदार, खासदार आणि त्यांचे जे पक्षाचे पदाधिकारी असतील या सगळ्यांना सोबत घेऊन अजितदादा BJPकडे गेले. पवारसाहेबांकडे फक्त 20% लोक राहिले आणि मग लोकसभा आणि विधानसभेत त्याचा प्रत्यय पवारसाहेबांना आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की आता काही थांबण्यामध्ये मजा नाही. कारण मुळात जे
लोकसभेच्या निवडणूक झाल्या तेव्हा त्यांना असं वाटत होतं काँग्रेस एखाद्या सत्तेवर येईल आणि आपल्याला अजून एखादं पद मिळेल आणि आपली परत घर वापसी होईल. तसा प्रकार झाला नाही. जरी जागा वाढल्या तरी सत्ता काही मिळाली नाही. पण तेव्हा त्यांनी बघितलं की आपलं वय झालेले आहे, तेव्हा याच्यापुढे अजून 4 वर्ष थांबून पुढे काय वाढून ठेवलं हे काही कळत नाही. तेव्हा आजच आपल्या मुलीची म्हणजे सुप्रिया सुळेची काहीतरी सोय करावी आणि तिला एखाद्या ठिकाणी स्थिरतावर करावं, तेव्हा केंद्रीय मंत्रिपद तरी मिळेल अशी एकंदरीत त्यांना आशा आहे. अर्थात जेव्हा पाटीलचा शपथ झाला तेव्हा त्यांना ते मंत्रिपद भेटलं असतं, पण तेव्हा त्याने नाकारलं. तेव्हा त्यांना असं वाटत होतं की आपण विरोधी पक्षांचा चेहरा भविष्यात होऊ शकतो. पण आता त्यांच्या लक्षात आलं की विरोधी पक्ष सत्तेवर येत नाही तर चेहरा तरी कसं काय बनेल. चेहरा तर बनणार नाही, कारण आता पवारसाहेबांचं वय आणि त्यांची खासदार निवडून आणण्याची क्षमता आणि महाराष्ट्रावर त्यांचं असणारं वजन हे काही फारसं काँग्रेसला फायद्याचं नाही, हे काँग्रेसलाही कळून चुकलं. तेव्हा आज काँग्रेस जेव्हा शरद पवार अजितदादांवर जायची तयारी करतात तेव्हा काँग्रेस बऱ्यापैकी सावध झाली आणि काँग्रेसने ठरवलं की आपण एकला चलोची भाषा करायची. मध्यंतरी त्यांनी वंचितबरोबर काही बोलणी केली, पण वाटत नाही वंचितून त्यांचं काही जमेल. तेव्हा मित्रहो हा सगळा प्रकार आहे. तेव्हा अशा प्रकारे राजकारण जर होत असेल तर जनतेने काय समजायचं? ना तत्त्व, ना विचार, नाही कसली भूमिका, ना पक्षाचं काही तत्त्व, पक्षाची काही नीटसीना भूमिका, अशा पद्धतीचे हे सगळ्या आघाड्या होत आहेत. सत्ताधारी विरोधाकडे, विरोध सत्ताधारीकडे असा हा सगळा मामला आहे. तेव्हा एकंदरीत हे सगळं बघून असं वाटतं की ज्या प्रकारे मनसेबरोबर शिवसेनेने युती केली, कारण शिवसेने मध्यंतरी BJPकडे बरीच याचना केली की आम्हाला तुमच्याकडे घ्या, पण BJPने त्यांचं ऐकलं नाही. तेव्हा आत्ता असं वाटतं ठाकरे बी बरोबर हळूहळू NDAकडे सरकायला बघतायत, कारण मनसे आज बी आहे आणि उद्या बी NDAकडेच राहतील. तेव्हा मनसेच्या आडून का होईना आपल्याला उद्या NDAमध्ये जाता येईल अशी एकंदरीत सगळी अटकळ दिसते. तेव्हा मित्रो हा सगळा प्रकार आहे. पण एका मोठ्या कवीने असं म्हटलं आहे की दुश्मनी तुम्ही जोरात करा, पण जेव्हा तुम्ही कधी काळी एकत्र याल तेव्हा तुम्हाला एकत्र आल्यावर शरम वाटायला नको, असं वागू नका. तसा हा प्रकार आहे. कारण मुळात शरद पवार साहेबांनी फारशी कडवट टीका BJPवर कधी केली नाही, कारण मोदीला जाऊन ते बऱ्याचदा भेटले. पण उद्धव ठाकरेने पक्ष BJPची युती सोडल्यानंतर त्याने BJP शहा आणि मोदीला लाख शिव्या घातल्या. काही काही बोलले की जे उद्या मित्र होण्यास जेव्हा जातील तेव्हा त्यांना खरोखर शरम वाटेल, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं. तेव्हा बघूया आता पुढे कशा पद्धतीने या सगळ्या आघाड्या होतात, बिघाड्या होतात. नमस्कार.